हॅलो नमस्कार। आज मी आलेलो आहे पोस्ट ऑफिस आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अहमदनगरचं पोस्ट ऑफिस। चला हे बघा, इथं सीट आहे, सावली खाली झाड मुजून गेलं। इथं खूप सारे झाड आहेत। इथं पोस्ट ऑफिसच्या काही इम्पॉर्टंट कागदपत्र किंवा फाईल ठेवायला छोटीशी खोली काढलेली आहे, दिसतच आहे छोटीशी। आणि हे बघा पोस्ट ऑफिस, इथं एंट्री अलाउड नाही, आत नाही जाऊन देत। खूप सारे फाईल पण मांडलेले आहेत आत। हो का, इथं आर्मी एरिया आहे। हो का, हे का माग बघा आसन तो का ते गेट आहे आर्मी एरियाला जायला, जाऊन देत नाही सिव्हिल। इथं पार्किंग आहे। चला तो पाहायला दाखवतो।
पासून आलेला तो रोडने आम्ही कॅन्टीन जवळ आलेलो. कॅन्टीन जवळ एटीएम आहे, ते एटीएम मध्ये गेलेलो पैसे काढण्यासाठी, कारण कॅश संपलेले जवळचे कॅश काढण्यासाठी. तर एक दुसराच प्रॉब्लेम उभा राहिला. तर कॅश काढायला गेल्याच्या नंतर कॅश काढते तर कॅशच निघाना, कारण बँकवाल्यांनी माझा अकाउंट होल्ड करून टाकलेला आहे. होल्ड केला आहे कारण मी घरी बसल्या बसल्या आपलं घरातूनच मी योनो मधून लोन भरलेलं, पर्सनल लोन काढलेलं मी जागेसाठी. तर जागेसाठी 5 लाख लोन काढलेलं, ते मी घरातूनच म्हणजे पे केलं योनोला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी माझ्याकडून 3% व्याजदर मागितलाय, 18,000 रुपये. जेव्हा मी तिथून पुढे मग आम्ही बँकेत गेलो. बँकेत गेल्याच्या नंतर बँकेवाल्याला विचारलं याच्यामध्ये पैसे होते का, पैसे निघाणार, झिरो बॅलन्स का दाखवतंय. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला लोनमुळे होल्ड अकाउंट केलेलं आहे, जेव्हा तुम्ही त्या अकाउंटमध्ये 18,000 टाकताल तेव्हाच तुमच्या अकाउंटमधून पैसे निघतील. आणि एक दुसराच प्रॉब्लेम माझ्या समोर उभा राहिला, पण काही नाही, निघून जाईल, होल्ड करूत काहीतरी. पण तेच म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावा. असा एक प्रॉब्लेम उभा राहिला. त्या रोडने आम्ही एटीएम मध्ये गेलतो आणि एटीएम मधून गेल्याच्या नंतर असं प्रॉब्लेम समजला. आणि तिथून पुढे मग बँकेत गेलो. बँकेवाल्यांना विचारलं कसं काय झालं असं. मी एकदम घाबरले, अचानक घाबरले की कसं काय अकाउंट झिरो झालं. म्हणून मग तिथे विचारण्यासाठी गेलो. तर तिथे विचारलं असं असं समजलं, कारण ते म्हणते आम्ही तुम्हाला पेन्शन असून पण तुम्हाला आम्ही लोन दिलतं आणि तुम्ही लगेच 6-7 महिन्यातच तुम्ही ते लोन भरलं, त्यामुळे तुम्हाला आम्ही जास्त व्याजदर लावलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये 18,000 टाकले तरच तुमचं होल्ड निघून जाईल. मग असा एक प्रॉब्लेम पुढे समोर उभा राहिला. पण चला, आपल्याला प्रॉब्लेमला समोरे जावंच लागेल. आता नाईलाज आहे, असं माहित असतं तर कशाला एवढी गडबड. पण ते म्हणलेच, ते तुम्हाला कधी भरले असते तर तुम्हाला ते 3% व्याजदर लागणारच, मध्ये कधी भरायचंच नाही. जेव्हा ते त्यांनी पण काढलेलं, आम्ही जमिनीसाठी पण काढलेलं त्यांनी 8 लाख रुपये. तर ते 8 लाख रुपये आम्ही लगेच पे केलते, कारण ते अकाउंट सिंगल माझ्या नाव होणार होतं, माझ्या नाव पेन्शन येणार होती, म्हणून ते अकाउंट माझ्या नाव होणार होतं. तेव्हा आम्ही ते भरलं राहिलेलं पूर्ण. आणि म्हणजे ते पण 7-7.5 लाख राहिलेले ते भरलं आणि माझ्या नावावर अकाउंट केलं. आणि परत तेव्हा तर बिलकुल त्यांनी पैसेच घेतले नाही. जेवढे पैसे होते ना त्याच्यावरती तेवढेच पैसे त्यांनी कट करून घेतले. आणि त्याच्यानंतर आम्ही जागेसाठी काढलं. आणि आता भरायचं माहित नव्हतं की असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम उभा होईल. पण चला, चालूच असतं, बँकेचे नियम असतात, बँकेच्या नियमला आपण काही करू शकत नाही. म्हणून म्हणलं चला तुमच्याबरोबरही शेअर करावा, आपल्या यूट्यूब फॅमिली बरोबर. कारण मुलांनी एवढा वाईज नीट हे नव्हता केला, कारण त्याच्यामध्ये गाडी वगैरे चालवताना आवाज नीट आला नव्हता. म्हणून मी कट करून नेमकं तिथून आम्ही कुठे गेलो हे सांगण्यासाठी म्हणलं चला तुमच्याबरोबर थोडंसं बोलाव. आणि कसा वाटला व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ वॉच करा. थँक्यू सो मच.